निरोगी आणि व्याधीमुक्त शरीर हीच खरी संपत्ती आहे। आजच्या धावपळीच्या युगात अनेकांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतंय। त्यामुळे अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करून नागरिकांनी वेळीच आरोग्याबाबत दक्षता घ्यावी असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं। डॉक्टर्स डे निमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं झालेल्या वैद्यकीय तपासणी शिबिरात त्या बोलत होत्या। या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली, तसंच डेंटिस्ट कडून नागरिकांच्या दातांची तपासणी करून गरजेनुसार उपचार करण्यात आले। डॉक्टर्स डेचं औचित्य साधून भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील रामानंद नगर इथल्या बालाजी पार्कमध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आलं। गोपाळकर क्लिनिकच्या सहकार्यानं झालेल्या या शिबिराला सौभाग्यवती अरुंधती महाडिक, नगरसेवक विजयसिंह खाडे, युवराज माने, डॉक्टर सुप्रिया गोपालकर, डॉक्टर सुनीती गोपालकर, डॉक्टर सोहम गोपालकर, डॉक्टर शुभम पाटील, डॉक्टर विजयकुमार गोपालकर, डॉक्टर तिलोत्तमा गोपालकर, डेंटिस्ट डॉक्टर निकिता कापसे, गर्जना आखाड्याचे अध्यक्ष नाना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी वैद्यकीय शिबिराच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला। हल्लीच्या काळात सर्वच जण धावपळ आणि तणावात असतात। अवेळी जेवण, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, जंक फूडचं सेवन यामुळे विविध व्याधी जडतायत। नोकरी किंवा व्यवसायामुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असते। मात्र निरोगी आयुष्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे। त्यामुळे प्रत्येकानं आपल्या प्रकृतीसाठी वेळ काढणं गरजेचं आहे। व्याधी झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टरांच्या पथकानं नागरिकांची वैद्यकीय तपासणी करत सल्ला मार्गदर्शन दिलं, तर डॉक्टर निकिता कापसे यांनी मौखिक आरोग्याची तपासणी केली। दातांची तपासणी करत डॉक्टर कापसे यांनी गरजेनुसार दंतोपचार केले। या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी भागीरथी संस्थेच्या स्वयंसेविका स्नेहल खाडे, राधा मेस्त्री, ऐश्वर्या देसाई, मीना पाटील, खाटीक समाजाच्या अध्यक्षा सुनीता घोडके, बालाजी हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी तुपारे, सचिव राजाराम निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।